नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे काय करायचं आहे, 1.5 ते 2 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे. नंतर इथे खाली 3 इंच मोजायचं आहे आणि हा आकार त्या 3 इंचावरती असा मॅच करायचा आहे. जिथून 9.5 मोजलं तिथून वरती थोडासा असा तिरपा आकार द्यायचा आहे. ह्याप्रमाणे आपल्याला हा गळा बनवायचा आहे. आता जो गळा बनवला आपण तीच रेषा कापून घेतली. नंतर जो आकार दिला तो सुद्धा आपण कापून घेतलेला आहे. बघा, ह्याप्रमाणे ते बाजूला ठेवायचा आहे तो पॅच थोड्या वेळासाठी. मोंढ्याचा आकारसुद्धा आपण कट करून घेतला. आता गळ्याच्या बाजूने ना 1.5 इंच असं पूर्ण जेवढा आकार आपण दिला आहे ना तेवढ्या आकाराला 1.5 इंचाने मोजून पुन्हा एक रेष मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे पूर्ण आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे. ही रेष आपण डार्क करूया. या बाजूने सुद्धा ती रेष आपल्याला उमटवून घ्यायची आहे आणि पुन्हा ती पण डार्क करून घ्यायची, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवायला सोपं जातं. आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि आपल्याला ते घ्यायचं कट करून. बघा, याप्रमाणे कट केलं की पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. ज्या बाजूने रेष मारली ती बाजू आपल्याकडे करायची आणि हे पूर्ण अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं सगळीकडनं. अगदी व्यवस्थित जॉईंट करायचं आहे. इथे आपल्याला वाटलं काही चुनी वगैरे पडली तर आपण ती शिलाई काढून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. बघा, हा दुसरा पार्टसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे जॉईंट करून घ्यायचा आहे. आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, ह्याप्रमाणे व्यवस्थित ते कट करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ना तेव्हा आपली ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. इथे तुम्ही ना ब्लाऊजचा काठ जरी वापरला ना तरी अगदी सुंदर अशी डिझाईन दिसणार आहे, पण तुम्हाला मी समजण्यासाठी हा कॉन्ट्रास्ट कपडा इथे घेतला आहे. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे ठेवायचं आहे आणि घ्यायची शिलाई मारून. ते रेषेवरती सुद्धा आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पहिले कडेने मारून घ्यायची, नंतर रेषेवरती मारून घ्यायची आणि बघा, ह्याप्रमाणे आपल्याला उरलेला जो कपडा दिसतोय तो कट करायचा आहे. इथे बरोबर शिलाईच्या शेजारी आपल्याला कात्री ठेवायची आणि बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. अगदी छान असा आपला पॅच तयार झाला आहे. दोघे पॅच आपण बनवून घेतलेत. आता आपल्याला इथे सुंदर अशी लेस लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे लेसला डबल शिलाई मारायची. म्हणजे काय करायचं, एका बाजूने आधी मारून घ्यायची शिलाई आणि नंतरून पुन्हा दुसऱ्या बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेस अगदी परफेक्ट अशी बसते. याला सुद्धा आपण लेस लावून घेऊया.
बघा इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी लेस आपली दिसणार आणि बसणार सुद्धा. आता आपल्याला करायची पायपिंग, त्याच्यासाठी आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे. त्या पट्टीला असं एका बाजूने काय करायचं, फोल्ड करून घ्यायचं. ह्याप्रमाणे अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. इथे कोपऱ्यात थोडंसं कट करायचं आपल्याला, कट मारायचा अगदी छोटासा, आणि ती पट्टी आपल्याला पुन्हा अशी लावून घ्यायची. इथे सुद्धा छोटे छोटे असे कट मारून घ्या, म्हणजे पायपिंग अगदी छान येईल. आता जितकी आपल्याला जाड बारीक हवी पायपिंग तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी पायपिंग आपल्याला करून घ्यायची आहे. ह्या बाजूला सुद्धा आपल्याला पायपिंग करून घ्यायची. त्यासाठी पुन्हा आपण ही क्रॉस पट्टी घेतली, तिला एका बाजूने असं फोल्ड करून घेतलं आणि अशी ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा अगदी व्यवस्थित अशी पायपिंग करायची आपल्याला. छान असे आपले दोघेही पॅच तयार झालेले. नंतर आपण हा जो पॅच कट केला ना तो घ्यायचा, अस्तरचा एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे ठेवून आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त कपडा कट करायचा आहे. बघा ह्याप्रमाणे. नंतरून आपण घ्यायचं आता ब्लाऊज पीसचं कापड. बघा याप्रमाणे आपण इतकं रुंदीला घेतलं, साधारण 7-8 इंच रुंदीला असं घेतलं आणि त्याला अशा आपण चुन्या टाकून घ्यायच्या आहे. थोड्या मोठ्या मोठ्या चुन्या टाकायच्या आहे. इकडनं सुद्धा आता ते चुन्या टाकून घ्यायच्या आपल्याला. बघा ह्याप्रमाणे चुन्या टाकल्या की हा पॅच आपल्याला असा ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला घ्यायची शिलाई मारून वरच्या साईडने. इथे कपडा कट करून घ्यायचा आहे उरलेला आणि इथे छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे आज तर अगदी परफेक्ट असं वळवता येईल. पुन्हा याच्यावरती द्यायची दाबटीप. आता जो पॅच आपण बाजूला ठेवला ना तो लागणार आहे आपल्याला, म्हणून तो पण घ्यायचा आहे. इथे सेंटरला एक रेष मारून पहिले एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ते चुने आपल्या इकडे तिकडे होणार नाही. बघा ह्याप्रमाणे आपल्याला इथे एक रेष मारून घ्यायची. जिथे आपल्याला जॉईंट करायचं आहे ना तो अंदाज आपल्याला येतो, म्हणून तो पहिले जो कट केलेला पॅच आहे ना तो ठेवायचा आणि त्याच्या साईडनी रेष मारून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला हे पॅच जॉईंट करायचे. म्हणजे दोन्ही जे पार्ट आपण बनवलेत ना ते आपल्याला तिथे त्या रेषेवरती जॉईंट करायचे, म्हणजे अगदी बरोबर आणि मापामध्ये आपला हा ब्लाऊज तयार होतो. बघा अगदी छान असं आपलं ब्लाऊजचं डिझाईन तयार झालेली आणि लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेला पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे. बघा टक्स मारणार आहे आपण खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे आहेत. आणि लगेच आता कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एक बाजूने असं फोल्ड करायचं. मी इथे कॉन्ट्रास्ट पायपिंग जरी केली ना तरी अगदी सुंदर अशी दिसेल. दाबटीप द्यायची पट्टीला आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आता आपल्याला लटकन बनवायची, त्याच्यासाठी नॉट घ्यायची आणि हे आपल्याला दोन्ही कलरमधले चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत. बघा साधारण 3x3 असे घ्यायचे. असा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे, त्याचा शिलाई मारून घ्यायची.
याचासुद्धा त्रिकोण करून घ्यायचा. साधारण अर्धा इंच अंतर सोडून ही जॉईंट करून घ्यायची. त्याच्यात नॉट ठेवायची आणि फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. दुसरे लटकन आपण ह्याचप्रमाणे बनवून घेऊया. आता आपले लटकन बनवून झाले. नॉड आपण लावून घेऊया ब्लाऊजला. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोन्ही नॉड लावून घ्यायचे. आता घ्यायचं सुई दोरा आणि मणी. आपल्याला जी आपण सेंटरला जी रेष मारली होती ना, त्याच रेषेवरती आपल्याला ही मणी लावून घ्यायचे. म्हणजे जो आपण ती डिझाईन जी बनवली ना ती अगदी सुंदर दिसेल. बघा आपले मणी लावून झाले. ब्लाऊज डिझाईनसुद्धा पूर्ण झाली. तर आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.